नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। रेल्वे ग्रुप डी 2025 संदर्भात एक नवीन अपडेट जी आहे तर ती इथं आलेली आहे। याची फॉर्म भरायला एकदा तुम्हाला मुदतवाढ जी आहे तर ती भेटलेली आहे। तर कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, आणखी काय त्यांनी अपडेट दिलेले आहे, या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत तर त्या पाहणार आहोत मित्रांनो। बघा, तत्पूर्वी होळी निमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि त्यासोबतच होळी निमित्त तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर तुम्हाला 10% ऑफ मिळणार आहे। फक्त तुम्हाला यूज करायचा आहे कोड होळी। हा जो कोड आहे HOLI, हा कोड ऑलरेडी तिथं पण असतो, पण तुम्ही जर यूज केला तर तुम्हाला डायरेक्ट 10% ऑफ जो आहे तर तो मिळून जाणार आहे। याच्यासाठी तुम्हाला काही नाही करायचं, फक्त इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि काही समस्या असेल या नंबरला तुम्ही कॉल करू शकता। बघा, ही आपली नोटिफिकेशन आहे आणि ही वंदे भारत बॅचला जॉईन करण्यासाठीच ही चांगला एक संधी आहे। 10% ऑफ पण तुम्हाला इथे मिळतोच। बघा, क्लोजिंग डेट आता ही जी आधी 2 मार्च पर्यंत होती ना, 2 मार्च, तर ती आता झालेली 9 मार्च, कमीच झालेली, जास्त एवढी झालेली नाही आहे। मग आता ज्या उमेदवारांचे काही इश्यूज झालेले असतील, काही फॉर्म भरता आलेला नसेल, तर त्यांनी आता 9 मार्च पर्यंत त्यांचे फॉर्म जे आहे तर ते भरणं गरजेचं आहे। लास्ट डेट कधीपर्यंत तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता, ते आधी 4 मार्च होतं, ते आता 11 मार्च जे आहे तर ते करून दिलेले, पण 9 मार्चच्या आधी सगळं पेमेंट वगैरे करून टाका। त्याच्यानंतर मॉडिफिकेशनच्या ज्या डेट आहेत तर त्या 5 ते 14 होत्या, त्या आता 12 ते 21 झालेल्या आहेत। म्हणजे तुमच्या फॉर्म मध्ये जर काही चुका झाल्या तर त्या दुरुस्त करण्यासाठीच्या तारखा ही 20 ते 21 मार्च जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। सोबत डेट्स ड्युरिंग विच द इलिजिबल स्क्राइब कॅन्डिडेट मस्ट प्रोव्हाइड देअर स्क्राइब डिटेल्स, म्हणजे जे काही दिव्यांग उमेदवार असतील त्यांना त्यांच्या लेखनिक विषयी माहिती द्यायची असेल तर ती 22 ते 26 मार्च या कालावधीत त्यांना जे आहेत तर तिथे द्यायचे। तर हे महत्त्वाचे अपडेट आहे। पहिलं अपडेट काय की आता 9 मार्च पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। करेक्शन विंडो ही 12 ते 21 मार्च दरम्यान जी आहे तर ती ओपन राहणार आहे मित्रांनो। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।